कडधान्य त्यासोबत तेलबिया पिकं, भरड धान्य पिकं, तृणधान्य पिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या संबंधित पिकांच्या बाबतीत अनुदान हे दिलं जातं। म्हणजेच अनुदान तत्वावरती हे बियाणं शेतकऱ्यांना दिलं जातं। आज आपण कडधान्य पिकांच्या बियाण्यांसाठी नेमका अर्ज कसा करायचा महाडीबीटी पोर्टलवरती हे थोडक्यात समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलच्या गूगल ब्राउझरमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर मग तिथे mahadbt.maharashtra.government.in फार्मर ॲग्री लॉग इन असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकताय। ते टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर महाडीबीटीची शेतकऱ्यांसाठीची जी काही वेबसाईट आहे ती आपल्याला समोर दिसेल। त्यानंतर त्यावरती क्लिक करून ओपन करायची आहे। सुरुवातीला काही महत्त्वाच्या सूचना वगैरे सांगितल्या जातील, त्या एकतर तुम्ही स्किप करू शकता किंवा ओके दाबून पुढे जाऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला शेतकऱ्यांना जो काही ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत देण्यात आलेला शेतकरी ओळख क्रमांक आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे। वैयक्तिक शेतकरी म्हणून आपण नोंदणी करणार असाल तर तो इथे टाकून घ्यायचा आहे। तो टाकल्यानंतर आपल्याला पुढे OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर काही वेळ प्रोसेस होईल। प्रोसेस झाल्यानंतर OTP यशस्वीरित्या शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवण्यात आला आहे अशी सूचना तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल। ती दिसल्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक आहे जो शेतकरी ओळख क्रमांक पत्राशी जोडलेला आहे त्याच्यावरती OTP आलेला असेल आणि तिथला जो 6 अंकी OTP असेल तो इथे OTP प्रविष्ट करा या रकान्यामध्ये टाकायचा आहे